महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आगमन इंचगिरी रसाळ संप्रदायाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेलं आहे। आपण दृश्य पाहतोय ते एकनाथ शिंदे साहेबांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तुकाराम भाऊ रसाळ आणि डॉक्टर दिनेश रसाळ यांनी शिंदे साहेबांचं स्वागत केलेलं आहे आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब निघालेले आहेत। इंचगिरी रसाळ संप्रदायाचं काम संपूर्ण महाराष्ट्रात आहे। फलटण तालुक्यातील तरडगावहून करंजेपेठ सातारा या मार्गे मान तालुक्यातून पंढरपूरला हा पालखी सोहळा जात असतो। शिंदे साहेबांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण दृश्य पाहतोय ते थेट कार्यक्रमातील आहे। एकनाथ साहेब सर्वांना अभिवादन करताना दिसत आहेत आणि प्रत्यक्ष गळ्यात टाळ बांधून वारकऱ्यांच्या समवेत शिंदे साहेब कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेले आहेत। इंचगिरी रसाळ संप्रदायाचं कार्य महाराष्ट्रभर आहे। शंकर दादा रसाळ यांनी तर खरं तर सामान्य माणसाला वारीची आणि वारकरी संप्रदायाची आवड निर्माण केलेली आहे। अण्णांनी एकनाथ शिंदे साहेबांना मिठी मारलेली आहे। आपण प्रत्यक्ष हा कार्यक्रम बघूया। शिंदे साहेब शंकर दादा रसाळ महाराज यांचं दर्शन घेत आहेत। पालखीतील हा सोहळा आपण बघत आहात। आषाढी वारीतील हा भव्य सोहळा पंढरपूरच्या दिशेने रवाना होताना शिंदे साहेबांनी अचानक भेट दिली आणि कौतुक केलं रसाळदादा महाराज यांच्या कार्याचं आणि इंचगिरी रसाळ संप्रदायाचं। आपण प्रत्यक्ष कार्यक्रम बघूया। यावेळी एकनाथ शिंदे साहेब यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि मार्गदर्शन केलेलं आहे। तुकाराम भाऊ रसाळ मार्गदर्शन आणि कार्याची माहिती एकनाथ शिंदे साहेब यांना देत आहेत। पण केवळ आणि केवळ वारकऱ्यांवर असणारं प्रेम आणि आपुलकीची भावना, त्या भावनेने प्रेरित होऊन आपल्या प्रोटोकॉलला सोडून मंत्री साहेब या ठिकाणी आपल्या महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। आणि म्हणून सर्वप्रथम या संप्रदायाच्या वतीने मी आपल्या उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे ही मंत्री महोदय जे आहेत हे सुद्धा त्याच विष्णूचे स्वरूप आहे आणि म्हणून अशा या भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या, सर्व वारकऱ्यांना अत्यंत श्रद्धेने पाहणाऱ्या मंत्री महोदयांचं आगमन इथं होणं ही आपल्या संप्रदायासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, गर्वाची गोष्ट आहे। आणि म्हणून अधिकचा वेळ मी घेत नाही। मी आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की त्यांनी या उपस्थित असणाऱ्या गुरुभक्तांना 2 मिनिटांचं उद्बोधन द्यावं। इंचगिरी रसाळ संप्रदायाच्या वतीने एकनाथ शिंदे साहेब यांचा सत्कार सोहळा रसाळ परिवार आणि वारकऱ्यांच्या वतीने हा सन्मान एकनाथ शिंदे साहेबांचा होताना आपण दृश्य पाहतो। डॉक्टर दिनेश रसाळ, तुकाराम भाऊ रसाळ आणि पांडुरंग अण्णा रसाळ या कार्यक्रमात सर्वांच्या वतीने हा सन्मान शिंदे साहेबांचा झालेला आहे। आपण सर्वजण पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला झालेलो आहोत आणि या मार्गदर्शन पांडुरंगाला आपण विष्णूचा अवतार असं म्हणतो। श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे। या पांडुरंग परमात्म्याला पहा आपण विष्णूचा अवतार दादा रसाळ महाराज आणि वेदांमध्ये एक वाक्य आहे, राजा वै विष्णू। राजाला विष्णू अशी उपाधी दिलेली आहे। देण्यामागचं कारण काय आपल्याला सर्वांना माहिती आहे। या समग्र पृथ्वीचं पालन करता म्हणून आपण विष्णूला पाहत असतो। त्या विष्णूचा अवतार म्हणून पांडुरंग परमात्मा आहे आणि आजच्या काळात या समग्र समाजाचं पालन पोषण करण्याचं कार्य या लोकशाहीमध्ये इकडे सगळं स्वच्छता, साफसफाई, पिण्याचं पाणी, आरोग्य व्यवस्था आपण ऐकूया शिंदे साहेबांचं मार्गदर्शन आणि मनोगत। आढावा घ्यायला गेलो होतो आणि जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही गेलो होतो आणि तेव्हापासूनची परंपरा खंडित आपण करू शकत नाही। आणि मी तिथं मुख्यमंत्री असताना देखील पांडुरंगाचा वारकरी म्हणून गेलो, आज उपमुख्यमंत्री असतानाही पांडुरंगाचा वारकरी म्हणून गेलेलो आणि
आणि आता रसाळ महाराजांची पालखी चालली आहे. मला माहित नव्हतं इकडे. मला वाटलं आपले मध्ये स्वागत सत्कार झाले तसे इथंच आपले तुम्ही थांबले असाल. पण माझं भाग्य आहे की तुमच्या दिंडीमध्ये मला सहभागी होता आलं, वारीमध्ये मला सहभागी होता आलं. आणि रसाळ महाराजांची आता ओळख की आपल्या ठाणे जिमा आनंद दिघे साहेबांचं सगळं आनंद दिघे साहेब पण प्रत्येक सप्त्याला यायचे, महाराजांच्या सप्त्याला यायचे आणि आणखी कुठलाही सप्ताह त्यांना निमंत्रण आलं की चुकवायचं नाही. ते नेहमी सांगायचे आपण 24 तास कामात असतो, सगळ्यांचं धकाधकीचं आयुष्य असतं, पण काही काळ का होईना या सप्त्याच्या माध्यमातून पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये आपण तल्लीन होऊन जातो, सगळं विसरून जातो आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये आपण सगळे लोक लीन होतो. आणि म्हणून सप्त्याला जाण्याचं काम मग दिघे साहेबांच्या बरोबर आम्ही पण जायचो. आणि म्हणून पांडुरंगाच्या कृपेने आपण सगळेजण आपापल्या क्षेत्रात काम करतोय. खऱ्या अर्थाने मी मुख्यमंत्री असताना मला खूप सेवा करण्याची संधी महाराष्ट्राची मिळाली. लाडक्या बहिणी पण इकडे आहेत, लाडके भाऊ पण आहेत आणि वारकऱ्यांची सेवा करता आली. आणि पंढरपूरचा जो काही आता विकास करण्याची आवश्यकता आहे, मी देखील माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये जवळपास 600 कोटी रुपये पंढरपूरच्या पाणी पुरवठा, मलनिस्सारण योजना, रस्ते यासाठी दिले. आणि आता आपण 3,993 कोटीचा मोठा विकास आराखडा मंजूर केलेला. कारण लाखो वारकरी त्या ठिकाणी येत आहेत आणि पांडुरंग आपल्या वारकऱ्यांचा देव, गरिबांचा देव आहे. आणि म्हणून आपल्याला त्याच्या आशीर्वादाने आपलं महायुतीचं सरकार सुरू आहे. आणि म्हणूनच वारकरी दिंड्यांना देखील अनुदान असेल, या वारकऱ्यांना आणखी काही सोयी सुविधा असतील, हे देण्याचं भाग्य मला माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये मिळालं. मी स्वतःला भाग्यवान समजतो की पांडुरंगाची सेवा कशा ना कशा माध्यमातून करण्याचा प्रयत्न किंवा भाग्य या ठिकाणी मिळालं. आज तुम्ही सगळेजण मला इथं भेटलात. खरं म्हणजे वारी आणि आजची माझी भेट तिकडची सार्थक झाली असं या ठिकाणी मला वाटतं. आणि म्हणून वारकरी संप्रदाय ही आपल्या महाराष्ट्राची मोठी ताकद आहे. आणि आपल्या कीर्तन आणि प्रवचनातून, भगवद्गीता आपल्या भागवत सप्त्यातून अनेक लोकांच्या जीवनामध्ये, अनेक लोकांचे जीवनात बदल झाला आणि सुख, समृद्धी, आनंद देखील मिळाला. आणि पांडुरंगाचं आता पाहतोय, आता हे तिकडे माणसं सुरू झाले दर्शनाला. मी त्यांना सांगितलं, तिथल्या लोकांना, कलेक्टरला सांगितलं, सीओला सांगितलं, त्या दर्शन रांगेमध्ये लोक उभं राहून कंटाळतात, जरा बाकडी बिकडी टाका बसायला, तिथं काहीतरी व्यवस्था करा. कारण 10-10, 12-12 तास तिथं, कारण आपण तिथं आता दर्शन रांगेचं मोठं हे करतोय हॉल. एका वेळेस 10,000 लोक त्या ठिकाणी रांगेमध्ये उभे राहतील. पण उभे नाही राहायचं, त्याच्यामध्ये बसायची सोय केलेली आहे, टीव्हीची सोय केलेली आहे, पाणी पिण्याची सोय केली आहे. 140 कोटी रुपये मी माझ्या वेळेस दिले आणि आता त्याचं काम चालू झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही एवढे थकून, चालून, भागून जाता आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला ज्या काही सोयी सुविधा पाहिजेत, मिळाल्या पाहिजेत, तशा सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय. आणि त्याचाच आढावा घ्यायला मी गेलो. आता फक्त पंढरपूरची यंत्रणा व्यवस्था जी आहे ती छोटी आहे आणि म्हणून अगदी ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड पासून मोठ्या महापालिकांची देखील सेवा आपण तिकडे पाठवली आहे. आणि मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेसाठी, पूर्वीपेक्षा आता स्वच्छता असते ना चांगली. आणि सगळ्याच बाबतीमध्ये जेवढी काय आपल्याला हॉस्पिटल आहे तिथे यावर्षी म्हणजे अँब्युलन्स आहे, सगळं आहे. म्हणजे काय होऊ नये घटना, परंतु यावर्षी एअर अँब्युलन्स पण आपण ठेवलेली आहे. कुणाला काही त्रास झाला
ताबडतोब त्याचा जीव वाचला पाहिजे कुणाचाही. आणि त्यामुळे अशा आपल्या वारकरी संप्रदायांसाठी, वारकरी बांधव भगिनींसाठी आरोग्य सुविधा एकतर 100 वर्षाची आपली माझी तिकडं आजीबाई भेटल्या 108 वर्षाचं, त्यांना त्रास झाल्यावर तिथं आयसीयू होता, आयसीयू पण बनवला आपण. मी आरोग्य मंत्र्यांना पण घेऊन गेलो होतो आज तिकडे. आणि त्यामुळे सगळा आढावा घेतला आणि तिथं काय काय त्रुटी आहेत, काय कमी आहे, त्याला देखील आपल्याला जे जे काय आता तिकडचं सीओ म्हणाला थोड्या आम्हाला पैशाचा प्रॉब्लेम आहे, 5 कोटी मिळाले. त्याला बोलू काय पाहिजे, तुम्हाला 5 कोटी. ते 10-15 मिनिटात त्याच्या हातात 5 कोटीचा GR पण देऊन आला, कारण त्याला दिले नाही पैसे. मी या तमाम महाराष्ट्रातून जाणाऱ्या वारकरी बांधव भगिनींची सेवा आणि त्यांना सुविधा देण्यासाठी दिले. माझं काम करतो, बघतो, पाहतो नाही. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. त्यामुळे अँब्युलन्स पाहिजे होती त्यांना, ती ताबडतोब दिली. त्यामुळे तिथं सेवा जेवढी करू तेवढी कमी आहे. आणि म्हणून वारकरी आषाढीला जे जातात त्यांची सेवा करण्याची संधी, भाग्य जे आहे ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळतंय, हे माझं भाग्य आहे. आणि इथं आपल्याला भेटायची संधी, आपलं दर्शन घ्यायला मिळालं, त्याबद्दल देखील मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो आणि आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. साहेब, महाराजांच्या वतीनं झालं, आमच्या सांप्रदायिक वारकऱ्यांच्या वतीनं आमचा एक गोष्ट आहे. आमचे वारकरी संप्रदायाची, आमची आळंदीमध्ये आम्ही थोडे पैसे गोळा करून जागा घेतली होती. 50-55 वर्षे आमचे आजोबा वडील केस खेळत होते. अजूनपर्यंत ती जागा आमच्या ताब्यात आहे. कागद आमचे सगळं काही असताना सुद्धा त्या ठिकाणच्या असणाऱ्या वारकऱ्यांची, काही गाव परिसरामधील मंडळी, त्यांच्यामुळे आज आमच्या वारकऱ्यांची धर्मशाळा तिथं अपुरी राहिलेली आहे. मला एकच इच्छा, या पंढरीच्या वाटेनं जात असताना जसा तो पांडुरंग परमात्मा अवघ्या विश्वामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करतो, आमच्यासाठी असणारा पांडुरंग सुद्धा आपणच आहे, आमच्यासाठी कैवारी आपणच आहे. आमच्या फक्त रसाळ संप्रदायाचा आळंदीमधला जो काही जागेचा विषय तो संपवून आम्हाला वारकऱ्यांसाठी त्या ठिकाणी आमचा मठ उभा करता यावा. आजही त्या ठिकाणी आमचं वास्तव्य हे जमिनीवर आहे, अजिबात इथं काही बांधून दिलं नाही. 45 वर्ष झाला आम्ही तो वाद खेळतोय. निकाली आमचे 3 वेळा झालेले आहेत. फक्त एवढीच अपेक्षा आहे, एवढं जर कार्य झालं तर हा इंचगिरी रसाळ संप्रदाय नेहमीप्रमाणे आपल्या आयुष्यभर आपल्या ऋणात राहील, ही आमची ग्वाही या वारीच्या वाटेनं आम्ही देतो. विषय तुमचा किती वर्षाचा आहे? 45 वर्ष. पण मी सांगतो तुम्हाला, ज्या काही अडचणी असतील, त्याच्यातले काही समस्या असतील, त्रुटी असतील, ते आपण मला सगळं द्या तुम्ही. पण रामकृष्ण हरी. साहेब, महाराजांच्या वतीनं झालं, आमच्या सांप्रदायिक वारकऱ्यांच्या वतीनं आमचा एक गोष्ट आहे. आमचे वारकरी संप्रदायाची, आमची आळंदीमध्ये आम्ही थोडे पैसे गोळा करून जागा घेतली होती. 50-55 वर्षे आमचे आजोबा वडील केस खेळत होते. अजूनपर्यंत ती जागा आमच्या ताब्यात आहे. कागद आमचे सगळं काही असताना सुद्धा त्या ठिकाणच्या असणाऱ्या वारकऱ्यांची, काही गाव परिसरामधील मंडळी, त्यांच्यामुळे आज आमच्या वारकऱ्यांची धर्मशाळा तिथं अपुरी राहिलेली आहे. मला एकच इच्छा, या पंढरीच्या वाटेनं जात असताना जसा तो पांडुरंग परमात्मा अवघ्या विश्वामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करतो, आमच्यासाठी असणारा पांडुरंग सुद्धा आपणच आहे, आमच्यासाठी कैवारी आपणच आहे. आमच्या फक्त रसाळ संप्रदायाचा आळंदीमधला जो काही जागेचा विषय तो संपवून आम्हाला वारकऱ्यांसाठी त्या ठिकाणी आमचा मठ उभा करता यावा. आजही त्या ठिकाणी आमचं वास्तव्य हे जमिनीवर आहे, अजिबात इथं काही बांधून दिलं नाही. 45 वर्ष झाला आम्ही तो वाद खेळतोय. निकाली आमचे 3 वेळा झालेले आहेत. फक्त एवढीच अपेक्षा आहे, एवढं जर कार्य झालं तर हा इंचगिरी रसाळ संप्रदाय नेहमीप्रमाणे आपल्या आयुष्यभर आपल्या ऋणात राहील, ही आमची ग्वाही या वारीच्या वाटेनं आम्ही देतो. विषय तुमचा किती वर्षाचा आहे? 45 वर्ष. पण मी सांगतो तुम्हाला, ज्या काही अडचणी असतील, त्याच्यातले काही समस्या असतील, त्रुटी असतील, ते आपण मला सगळं द्या तुम्ही. पण आता वारी झाल्यावर मग एकदा येऊन भेटा आणि त्यातलं काय असेल ते विषय काढून टाकू आपण, आणि धर्मशाळा तुमचं काय बांधायचं ते बांधू तिकडे.
काळजी करू नका. हं? काय अडचणी असतील त्या दूर करायचं काम आपलं आहे ना. अडचणी निर्माण करायचं काम ज्यांनी केलं ते सोडवायचं काम आपण करू. समजलं की नाही? अडचणी निर्माण करायला वेळ लागत नाही, सोडवायला वेळ लागतो. पण जे अडचणी हो, त्यामुळे अडचणी सोडवणं हे कठीण जरी असलं तरी इच्छाशक्ती पाहिजे प्रामाणिक. त्यामुळे कुठलीही अडचण, कुठलाही विषय असा अशक्य नाही. सगळा विषय चर्चेतून सुटू शकतो आणि मी ते नेहमी सोडवत आलोय. त्यामुळे तुमचाही विषय मग सुटेल. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आला वेळात वेळ काढून त्याबद्दल आपले आभार व्यक्त